तर आज आपण बनवणार आहोत इडलीची एकदम खास आगळी आणि वेगळी चटणीची रेसिपी। तर कांदा टोमॅटोची चटणी कोणी खातं का इडलीसोबत? तर हो, तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। तर त्यासाठी इथे मी कांदे 2 आणि टोमॅटो 2 घेतलेली आहेत। तर आता आपण इथे पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण डाळवं घालूया आणि डाळव्यामध्येच आता आपण टोमॅटो घालूया आणि कांदाही घालूया। तर जेवढं बसेल तेवढं आपल्याला इथे साहित्य घालायचं आहे। स्टेप बाय स्टेप आपल्याला हे बारीक करायचं आहे। नंतर इथे अद्रकचे तुकडे काही घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरचीचे काही तुकडे घेतलेले आहेत आणि थोडासा लसूण घेतलेला आहे सोललेला। आणि नंतर इथे मी कोथिंबीर घालत आहे थोडीशी। आता इथे आपण घालूया चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता आपण याची पेस्ट बनवूया। जेवढी बारीक होईल तेवढी आपल्याला पेस्ट बनवायची आहे। तर इथे आपली मस्त अशी कांदा टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे। तर या चटणीला आता आपण फोडणी देणार आहोत। तर ही चटणी बनवल्यानंतर अतिशय टेस्टी आणि एकदम भारी लागणार आहे। तर ही चटणीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप वेगळी आहे, झटपट बनणारी आहे। तर इथे मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे थोडंसं आणि जिरे मोहरी आपण आता घालूया। जिरे मोहरी तडतडली की इथे आपण कढीपत्ता थोडासा घालणार आहोत। तर मस्त अशी खमंग फोडणी तयार झालेली आहे। तर यामध्ये आता आपण जी पेस्ट केलेली होती कांदा टोमॅटोची ती घालूया आता। तर आपण आता ही पेस्ट थोडी वेळ शिजवू देणार आहोत। तर कांदा टोमॅटोचा जो कच्चापण असतो तो वास निघून जाईल, म्हणून इथे आपल्याला टोमॅटोची आणि कांद्याची चटणी शिजवून घ्यायची आहे। तर आपल्याकडे जेव्हा इडली बनवतो तेव्हा नारळ नसतो। जर नारळ नसेल तर आपण अशा वेळी काय करायचं, तर टोमॅटो आणि कांद्याची चटणी बनवायची, अतिशय टेस्टी भारी लागते। वरतून मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। तर 2 ते 3 मिनिटे ही चटणी चांगली शिजू दिलेली आहे। वरतून कोथिंबीर घातलेली आहे। चटणी आपली इथे तयार झालेली आहे झटपट। थिकनेस तुम्ही कमी जास्त करू शकता, थोडंसं पाणी घालून पातळही करू शकता, पण अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आहे चटणीची। तर खूप छान मस्त अशी गरमागरम चटणी तयार झालेली आहे, इडलीसोबत खूप छान लागते। तर नारळ जेव्हा नसेल घरामध्ये इडली जर बनवते वेळी तर तुम्ही अशा प्रकारे ही चटणी नक्की ट्राय करा। तर खूप भारी मस्त अशी भन्नाट रेसिपी तयार झालेली आहे। इडली किंवा आप्पे डोशासोबत ही चटणी बनवून खाऊ शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही रेसिपी तुम्ही कधी बनवली नसेल तर ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।